तुलना तर पंडित जवाहरलाल नेहरूंशी केली जाते एका कालखंडाच्या बाबतीत. खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी याच्यामध्ये खूप मोठा फरक हे लक्षात घेतला पाहिजे. आपलंच हे अहमदनगर शहर आहे, अहिल्यानगर जिल्हा आता आपण म्हणतो. इथेच तुरुंगवासामध्ये असताना नेहरूंनी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध हे लिखाण केलेलं आहे. एकंदर 11 वर्ष ते स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. पंतप्रधान कालखंड जो आहे तो देशाच्या विकासाकरता, एवढंच नाही तर लोकशाही जपण्याकरता आणि अनेक संस्था सुरू करण्याकरता त्यांनी आपला कालखंड गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीत इतिहास काय लिहिला जाईल हे आपण तपासलं. शेवटी असं की कालखंड किती झाला याच्यापेक्षाही त्या कालखंडामध्ये आपण कसं काम केलं आणि इतिहास काय म्हणतो. आता आपणच विचार करायचा का नरेंद्रजी मोदी यांची तुलना करत असताना इतिहास काय म्हणणार आहे. लोकशाही जपली असं म्हणणार आहे का, स्वायत्त संस्था स्वायत्त राहिल्या असं म्हणणार आहोत का, महागाई वाढली की कमी झाली, सर्वसामान्याचं जीवन कसं झालं, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला की कष्टच निर्माण झाले, हे सगळ्याचा विचार झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ही तुलना अशी व्हावी या मताचा मी आहे.